हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही काय ठरवलं तुम्हाला सांगू का? खरं सांगतो मित्रांनो, आज आम्ही शेतामध्ये फुल दिवस आमचा जाणार आहे. कारण की ह्या पायपा ज्या घेतलेल्या आहेत, हे ड्रीप जोडायचे. काल जे बेड काढलेले आहेत त्याच्यावरती खत टाकायचे, ड्रीप हातरायची, ह्या पाईप जोडायच्यात आणि खत आम्ही सकाळी उठून हो काय तर भरलेलं आहे. आणि हे खत शेणखताच्या पिशव्या भरलेल्या आहेत 10-12, ते बेडच्यानुसार भरलेले आहेत मित्रांनो. आणि आता आम्ही जाणार आहे शेतामध्ये. तर मी आता ह्या पायपा ठेवून येणार आहे, कारण की मला पोरं सोडवायला जायचं आहे शाळेमध्ये. आमची जी गुणी संस्कारी मुलं आहेत त्यांना मला शाळेत सोडवायला जायचे. हे बघा, ते आवरून बसलेले तिथं वाट बघतायत, पप्पा लवकर या जाऊन. तर मित्रांनो, आपण ह्या पायपा घेऊन जाऊ. जडे का काय रे बाबा? ए अरे, तर मित्रांनो चला, व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि व्हिडिओची मज्जा घेत राहा, आनंद घेत राहा. आपण जाऊ. पाठीमागं लागले की काय? तर मित्रांनो चला, व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. आपण जाऊ, ह्या पायपा ठेवून येऊ. कुठं ठेवायच्यात त्या तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. आणि पहिल्यांदा 3 वर्षानंतर आपण टमॅटो करतोय. टमॅटोसाठी काय काय करावं लागतं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. मला बऱ्याचपैकी माहीत नाही आहे, त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, आपण चाललेलो आहे. तर मित्रांनो, मी पायपा घेऊन आलेले वड्यामध्ये आता. आणि इकडे आपले शेत आहे, तिकडे चाललेलं जे आता नवीन शेत तयार केलेलं आहे आपण, तिथं चाललेलं ते बघा. आई पुढं ड्रिप घेऊन गेलेली आहे आणि मी पायपा घेऊन आलोय. शिल्पाताई पोरांचा स्वयंपाक वगैरे आवरून त्यांना शाळेत जायची तयारी करत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापलं काम करत आहे मित्रांनो. आणि थोड्याच वेळात आम्ही तिघे इथं रानात दिसणार आहे. पोरं एकदा शाळेत गेली की आय पायपाचं वजन तर लय झालं या, कुठनं घेऊ एवढं मित्रांनो. खड्डा खेळा इथं बघा, भरपूर पैसे गेलेत मित्रांनो ह्याच्यासाठी, कसे तरी इकडे तिकडे करून. हे बघा, तर मित्रांनो हे ड्रीप आणलेले इकडं. आणि हे बेड आहेत. काल शिल्पाने आम्ही तिथले दगडी गोळा करून इकडे टाकलेत बाहेर, काही तिकडे ठेवलेत, काही इकडे टाकून दिले ते. आणि इथं मी काल बेड वडून ठेवलेले, तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मित्रांनो. आता त्या साईडचं बेड वाढायचं राहिले आहेत आणि खाली मका टाकली, त्याचा दंड वाढायचा आपल्याला. त्यामुळे आधी हे क्लिअर करून घेऊ आणि दुपारी त्याच्याकडे लक्ष देऊ. तर मित्रांनो, ह्या नळ्या इथं हातरून ठेवलेल्या आहेत आम्ही. आणि आता घरी चाललो आहे. मला पोरं सोडवायला जायचं आहे ना, त्यामुळे मी घरी चाललो आहे मित्रांनो. घरी गेल्यावरती पोरांना गाडी घेणार, कपडे चेंज करणार आणि मी जाणार पोरांना शाळेत सोडवायला. खरं तर संध्याकाळीच आणायला जायचं होतं, पण म्हणलं मी आत्ता जातो, म्हणजे संध्याकाळी माझं काम बरंच उरकल. आणि अजून व्हिडिओ शॉर्टमधले जे इमोशनल व्हिडिओ आहेत ते एडिट करायचे आहेत आणि कॉमेडी व्हिडिओसुद्धा एडिट करायचे मित्रांनो. सकाळी एक कॉमेडी व्हिडिओ पोस्ट केला आहे, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो. आता आपण घराकडे चाललेलो आहे. एवढं जास्त रोप आहे तरी ते घरी पण नाही आणलं. पाऊस झाला मग सांगायचं ना, मागाशी फार राडा झाला नाही. कुठं पाऊस झाला? सांगितलं नाही मी पाऊस आलाय. मी म्हणलं बिरबिर तू म्हणले. पाऊस होऊन गेला मग बिरबीर चालला होता, सांगितलं नाही. तर मित्रांनो, मी आता टमॅटोची रोपं घेऊन आलोय. आणि ही व्हरायटी आहे, काय म्हणले बरं, आर्यमान. जसा शक्तिमान होता टी व्हीमध्ये, तसा ही टमाट्याची व्हरायटी आहे आर्यमान. तर मित्रांनो, ही व्हरायटी आता आपण लावणार आहे तिकडे नवीन रानात. काय माहिती कशी, ते गावरान नाही, हायब्रिड म्हणून आहे. आणि ही रोपं मला आणाय खूप लांब जावं लागलं मित्रांनो. लांब म्हणजे तरी 3 आणि 3 7 8 9-10 किलोमीटर लांब जावं लागलं, जास्त लांब नाही. तिथं जाऊन ही रोपं आणलेली आहेत मित्रांनो आम्ही. आणि ही रोपं आता आम्हाला तिकडे ड्रीप हातरल्यानंतर तिकडे लावायचे. अरे तू पण घेतोय? दादा नको घेऊ, तू कशाला घेतोय? पाडशील तू, थांब, रोप पडल बाजूला. ही रोपं अशी पडतील बाळा. नाही पाडत मी. होय मित्रांनो, आमचा अनुष सुद्धा आम्हाला काम करू लागतं शेतामध्ये. आज सुट्टी घेतली त्यांनी टमाट्याची रोपं आणायची म्हणून. हा तुटलं का नाही बघ, त्यामुळे म्हणलं आता तू घेऊ नको चिल्लू दादा. राहू दे बाळा. तर मित्रांनो, एवढी रोपं आणलेली, ही रोपं आहेत
2200. एक रोप आहे 1 रुपया 80 पैशाला. तर मग किती झालं बघा. तर सगळे टोटल रोपाचं पैसे झालं 2200 गुणुले 3650 रुपये झाले मित्रांनो सगळं टोटल. ही रोपं आपण अशी लावून घेऊ इथं. आपल्याला सकाळी लावायला न्यायच्यात आहे. बऱ्यापैकी हाईट वाढलेलीच आहे रोपांची बरं का. दादा ती कळ काढ रे तिथे एक ठेवू आपण. रोप तर एकच नंबर भेटलेला आहे मित्रांनो आणि बाकीचे अजून शेणखत टाकायचे त्यामुळे आता 1-2 दिवस ठेवावं लागन. वाढन अजून थोडंसं. थोडा वाढायला नाही पण तिथं ड्रिप वगैरे वडल्यानंतरच लावणार आहे ना. त्यासाठीच आपलं काम करून घ्यायचं आता जाऊन मित्रांनो. रोप कसं आहे मित्रांनो नक्की सांगा. मित्रांनो ही रोपं आता आणलेली आहेत. आता कपडे बदलून डायरेक्ट तिथं शेणाच्या पिशव्या भरलेल्या आहेत खताच्या शेणखताच्या. त्या पिशव्या गाडीवर टाकून डायरेक्ट रानात नेणार तिकडे बेडला वाटणार आहे. तर ही रोपं कशी आहेत नक्की कमेंट करून सांगा. आणि चांगली व्हरायटी आहे का हे पण कमेंट करून सांगा. कारण की 3-4 वर्षानंतर पहिल्यांदाच आता लावतोय आम्ही. तर मित्रांनो हा ह्याच्याबद्दल तर तुम्हाला सगळं माहिती आहे. मग तुम्ही 10 वर्षांनी लावा किंवा 5 वर्षांनी. माहित जरी असलं तरी पण 4 वर्षांनी थोडासा गॅपच होतो ना. माहित जरी असलं तरी मित्रांनो हे आता तिकडे नेणार आहे. त्यावेळेस लावल्यानंतर तो ब्लॉग तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि असेच आमचे शेतातले गमतीशीर हसत असे खेळत राहणारे ब्लॉग येत राहणार आहेत बरोबर ना. या जरा तू इकडे रोप दाखव. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेत राहा. हसत खेळत आनंदात राहा. आम्ही तर मजेतच आहे. त्यामुळे आता ह्या ब्लॉगला इथेच एंड करतो. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.